अशा प्रकारे आपला मस्त चॉकलेट केक झालेला आहे. बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलेला आहे. बनवायला सर्वात सोपा आणि टेस्टी केक. बघू शकता मस्त असं जाळीदार झालेलं आहे, एकदम स्पॉन्जी. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे चॉकलेट केक. एकदम साधी सोपी पद्धत आहे. उन्हाळ्यात सुट्ट्या चालू आहेत तर मुलांना केक म्हणजे खूप आवडीचा पदार्थ आहे. तर आपण बनवलेला आहे, झटपट बनतो आणि मुलांना तर चॉकलेट केक म्हणल्यानंतर खूप आवडतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपल्याला बनवायचा आहे चॉकलेट केक. त्यासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप रवा आहे, 1 कप साखर, पाव कप तूप घेतले, साजूक तूप. तुम्ही तेल पण वापरू शकता. आणि हे जवळजवळ अर्धा कप दही आहे, 1 कप दूध आहे. अजून जर लागलं तर दूध आपण शेवटला सांगते किती लागलं ते. पाव चमचा बेकिंग सोडा आहे, पाऊण चमचा बेकिंग पावडर आणि 2 चमचे कोको पावडर. तर हे सर्व प्रमाण हे कपाने घेतलेलं आहे. तर मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं म्हणजे केक आपला छान होतो. तर आता आपण हे घेतलेलं तूप टाकायचे. ह्यामध्ये घालायची साखर, घालायचे दही फ्रेश घ्यायचं आहे, आंबट दही नाही घ्यायचं जास्त. त्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर आपण जे दूध घेतलं होतं ते घालायचे आणि ह्याला पण मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये घालायचं आता मैद्याऐवजी गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल. यामध्ये घालायचा आपण अर्धा कप घेतलेला रवा, हाफ टीस्पून मीठ घालायचे आणि हे पाऊण चमचा बेकिंग पावडर घेतलेली ही घालायची, कोको पावडर 2 चमचे ती घालायची आणि बेकिंग सोडा आपण नंतर म्हणजे भिजल्यानंतर वापरणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि चॉकलेट केक तर मुलांना खूप आवडतो, तर केक तर व्हायलाच हवा. तर ह्यामध्ये मी डार्क चॉकलेट 2 चमचे बारीक कापून घेतले, ते घालायचे म्हणजे छान कलर येतो चॉकलेटचा. मुलांना जेवढं चॉकलेटी असेल तेवढं आवडतं. तर ह्याला आपल्याला आता रेस्टसाठी ठेवायचे 10 मिनिट, म्हणजे आपले जो रवा टाकलेला आहे तो छान फुलेल. आपला बारीक रवाच वापरलेला आहे. तर आता कढई ठेवायची फ्री हीट होण्यासाठी 5 मिनिट. तर आपली कढई फ्री हीट होती तोपर्यंत केक पेन तयार करून घ्यायचं. तूप लावून घ्यायचे आणि त्यावरती बटर पेपर कापून घेतलं आहे, त्याला पण तूप लावून घ्यायचं. आता मिश्रणाला 10 मिनिट झाले, छान भिजलेले. त्यामध्ये घालायचं आपण पाव चमचा खाण्याचा सोडा आणि हे दूध घेतले अर्धी वाटी, याला मिक्स करून घ्यायचे. छान फेटून घ्यायचे त्याला, म्हणजे खाण्याचा सोडा जो आपण टाकला आहे तो मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. थोडंसं दूध लागते,
थोडंसं चमचाभर दूध घातलं. जास्त बॅटर आपलं पातळ नाही करायचं आहे. असं कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली. तर आपल्याला आता केक पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं असं आपटून घ्यायचं, म्हणजे त्यामधील बबल्स निघून जातात. आणि त्यावरती आपल्याला आता हे डार्क चॉकलेट कट करून घेतलं आहे ते टाकायचे, किंवा ते चॉकलेट चिप्स मिळतात ते टाकले तरी चालतील. आणि आता आपला कढई फ्रीज झालेली लगेच ठेवायचं आहे, म्हणजे आपला जो खाण्याचा सोडा आहे तो लगेच ॲक्टिव्ह होतो. तर ही कढई आता फ्रीज झालेली. आपल्याला केक पॅन ठेवायचा आहे आणि त्यावरती ठेवायचं आहे झाकण. आणि स्टार्टिंगला 1 मिनिटभर आपल्याला फ्लेम फुल ठेवायची आणि नंतर 45 मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर आता 1 मिनिट झालेले. फ्लेम कमी करायची आपल्याला आणि 45 मिनिटासाठी लो फ्लेमवरती बेक करू. आता फ्लेम कमी करू. आता फ्लेम लो केलेली 45 मिनिट ठेवायची. 45 मिनिट झालेत, म्हणजे जवळजवळ 50 मिनिट लागले. तर आपण चेक करू. बघू शकता एकदम क्लीन निघते सुरी. याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे. ह्याला आता थंड करून घ्यायचं आपल्याला. थंड झाल्यानंतर डिमोल्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपला केक थंड झालेला आहे. तर हा केक आपला एकदम मस्त थंड झालेला आहे. डिमोल्ट करून घ्यायचा आहे. मस्त झालेला आहे. आता सुरी घुसल्यामुळं तुटला थोडं. तर मस्त असा आपला हा किती खूप स्पॉन्जी झालेला आहे, बघू शकता. मस्त झाला आहे. बिना ओव्हन बिना अंड मस्त असा आपला मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक तयार आहे. तर अशा प्रकारे आपला मस्त चॉकलेट केक झालेला आहे. क्या बात. एकदम मस्त असा सॉफ्ट बनलेला आहे. बघू शकता मस्त असं जाळीदार झालेलं आहे, एकदम स्पॉन्जी. तर हा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.